16 सोमवारची व्रतकथा. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवांचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढं एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण विचारलं. गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाला, भिवू नको, घाबरू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं. सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17वें सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा, भक्तीनं शंकराची षडोपचार पूजा करावी, नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरुवानं ते व्रत केलं. गुरव चांगला झाला. पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरुवाला विचारलं, तुझं कोड कशानं गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुला भेटायची इच्छा झाली, याचं कारण काय? पार्वतीनं त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र नशार दिवस देशांतराला गेला होता. त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तीच्या सोंडेनं माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालीन त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीचं बोळवण केलं. पुढं काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं, कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले? त्यानं तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. पुढे मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्याला द्यावं असा त्यानं विचार केला. अनायसा त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होतं आहे तो त्या ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणकीचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एक तपकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला.
पुढं दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. मग उभयंतांनी विचार केला, तिला नगरातून हाकलून लावलं. पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एक म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढं काय झालं, एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ती चालली, मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरातून हाकलून लावलं. तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या, ज्यांच्यावर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं, म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली, वाटेनं जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं, ज्याच्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्या सारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तहानलेली राहिली. पुढं काय झालं, एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मांडलं व आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली. त्यात तिची दृष्टी जाई, त्यात किडे पडावे, काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतदृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करविलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोहीकडे शोधायला पाठवले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र प्रावण्य देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा, ही माझी धर्मकन्या. इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं. ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद. राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरीत आला. मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं. राणीनं श्रद्धायुक्त अंतकरणाने मोठ्या भक्तिभावाने 16 सोमवारचे व्रत केले. राजा राणीची भेट झाली. आनंदाने रामराज्य करू लागली. तसे आपण शंकराला प्रसन्न करून रामराज्य करूया. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठीत पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.